चूक झाली, पण कुठला गुन्हा नाही केलास तू. आपल्याकडे गुन्हेगारांना असं फासावर चढवतात आणि तू स्वतः जीव द्यायला निघाली होतीस. मोक्ष ही रडायची वेळ नाही अगं. मी काय करू सांग ना, काय करू. हे बघ हे बघ हे बघ शिव, एक तर तू शांत इकडे बघ. रडणं बंद कर, सावर स्वतःला. मी काही झालं तुझ्या आईची आणि माझ्या बाबांची इज्जत धुळीला मिळेल हे मी कधीच होऊ देणार नाही. शुभधाम, बॉयज तुम्हाला विस्की पिताना एंटरटेनमेंट हवंय का? घे पी. मी नाही पित. तशी तुझी लायकी आहे ना नळावरचं पाणी पिण्याचीच आहे रे. पण म्हटलं आज तुला ब्रँडची चव द्यावी. मदन सर, नळावरचंच पाणी पितोय आम्ही, पण तुमच्यासारखे विष पिऊन शरीराची आणि मनाची वाट लावून घेत नाही आम्ही. शुभू तू पुढचं बोलू नकोस, तू पी. पिच मदन सर सोडा. घे म्हटलं ना. मदन सर पी. तुम्हासनी झेपणार नाही मदन सर. मला झेपणार नाही म्हणतोस का? आता तुला दाखवतोस. घे लवकर. शुभ्या, हात सोड. शुभ्या, मदन सर, तुमच्या बहिणीचं लग्न आहे. हा अवतार तुमच्या पाहुण्यांनी बघितला की नाही? लोक काय म्हणतील याचा विचार करा जरा. तू मला शिकवणार आहेस का? होय, आता शिकवायच लागेल. काय करणार आहेस तू? तुझी बहीण तुला वचन देते, सगळं ठीक करे. थोडा तरी विश्वास ठेव तुझ्या बहिणीवर. त्या दिवशी फाईल तुम्हीच लपवलेली आणि आज तुम्ही माझ्यावर घातल्याचा. ती फाईल तुमच्या बहिणीच्या लग्नासाठी किती महत्वाची होती तुम्हाला माहिती आहे काय? ती फाईल हरवली असती की नाही, तुमच्या बहिणीचं लग्न मोडलं असतं. अहो, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालाय. सुधरा जरा.